जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम दोन्ही सारखे ठेवा म्हणजे तुम्हाला बरोबर आहे. रूप पाहतालोचनी सुख धारे वो साधनी त्वहा विठ्ठल भगवा त्वहा माधव भगवा. हे रूप पाहतालोचनी सुख धारे वो साधनी त्वहा विठ्ठल भगवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्वहा विठ्ठल भगवा त्वहा माधव भगवा. हे भक्त सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्वहा विठ्ठल भगवा त्वहा माधव आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर त्वहा विठ्ठल भगवा त्वहा माधव भगवा. हे सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर त्वहा विठ्ठल भगवा त्वहा माधव भगवा. जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. गवळीयांचे ताक फिरे कोण पोरे चांगली कोण पोरे
एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा काय सेवा काय सेवा भक्ती ते, काय उपास पडले होते, काय उपास पडले होते, काय उपास पडले होय उपास कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुरा, कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, 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 तुका म्हणे खूप जादाशी, तुका म्हणे खूप जादाशी, तुका म्हणे खूप जादा म्हणे रूप राशीहीन कळा, रूप राशीहीन कळा, राशीहीन कळा, रूप राशीहीन कळा, रूप राशीहीन कळा, रूप राशीहीन कळा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, त्यांचा छंद सेवा भक्ती दे, काय 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 सेवा भक्ती दे, ताळी ताळी हा, हरी जय जय हरी जय जय, हरि जय हरि जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, हरि जय हरि जय हरि जय हरि जय, हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, होवा 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 होवा। हरे हरे
गवळीयाचे ताक पेरे गवळीयाचे ताक पेरे गवळीयाचे ताक पेरे गवळीयाचे ताक फिरे 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 कोण कोण तागली कोण कोण तागली एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा कोण पोर तांग सांगारी कोण पोर सांगारी एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा गवळीयाचे ताक फिरे गवळीयाचे ताक फिरे गवळीयाचे ताक फिरे गवळीयाचे ताक फिरे कोण कोण तागली कोण कोण तागली एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा कोण पोर सांगारी कोण पोर सांगारी एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्तीत काय सेवा भक्तीत काय सेवा काय सेवा आराधे काय सेवा भक्तीत काय नाम काय
भक्तीची काय सेवा काय काय सेवा भक्तीची काय 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 सेवा भक्तीची काय सेवा काय सेवा भक्तीची सेवा काय काय सेवा काय सेवा भक्तीची 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 सेवा काय सेवा भक्तीची काय 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 सेवा भक्तीची एवढा जाता छंद देवा एवढा जाता छंद देवा गवडियाची ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद दिवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद दिवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी हीन कळा एवढा त्यांचा छंद देवा
काय सेवा भक्ती ते पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा दुसरे चरण संतांचे जाऊ आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा. भक्तीच्या प्रांतामध्ये आपल्याला यश मिळणार नाही अशा न्यूनगंडाने त्रस्त असलेल्या साधकाचा भ्रमनिरास करणारा हा अभंग आहे. विठ्ठला निष्काम कर्मयोगी आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रेममूर्ती शिवराम बाबा म्हस्कर अजान वृक्षाश्रम पिंपळ महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि आपण समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खाम या ग्रामी संपन्न होणारा हा माघ वद्यातला उत्सव मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही इथं सेवा केल्या. मधल्या काळामध्ये तुम्ही आराम केला, आम्ही पण आराम केला. ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि एखाद्या गावात थोडं टप्प्याटप्प्यानेच जावं. विठ्ठला बरेच वर्षांनी येणं झालं पण खांब तेवढेच आहे. खांबाचे आपल्यावर उपकार आहे कारण नरसिंहाचं दर्शन त्याच्यातूनच तो होईल. मग आपण अत्यंत श्रद्धेने हा देवाचा उत्सव करत आहात. देवासाठी काही करायचं आहे तर त्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी उपवास करतो, कोणी एखादं व्रत करतो, कोणी एखादी यात्रा करतो, कोणी एखादा यज्ञ करतो, कोणी काय करेल. पण देवासाठी करण्यासारखी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल तर देवाचा उत्सव आहे. उत्सवासारखं करण्यासारखं दुसरं काहीच नाही. त्याचं कारण
तुम्ही देवासाठी इतर ज्या एक एक गोष्टी कराल त्याने तुम्हालाच लाभ आहे, पण देवाचा उत्सव करण्याने सगळ्यांना लाभ आहे. एकाच्या कैवाडी उगवे बहुतांचे घोडे. त्र्यंबकेश्वरची गोदावरी गौतमासाठी आली असेल, पण मग गौतमासाठीच आहे का? आपल्या सगळ्यांसाठी. आणि आपण तिला काय नाठी करून ठेवली ती जाऊनच बघा. विठ्ठला 2 वर्षात तिच्यात बुड्या मारायला संत येणार आहेत. आपण नद्यांवर प्रेम केलं पाहिजे. बिकॉज रिव्हर्स नो रिव्हर्स. मी रिव्हर्स घेतो पाहिजे तर पहिला रिव्हर्स म्हणजे नद्या आणि दुसरा रिव्हर्स म्हणजे गिअर. कोणता? मागे येण्याचा. मग रिव्हर्स नो रिव्हर्स म्हणजे काय? नद्या परत येणार नाही. विठ्ठला जशी गौतमासाठी आलेली गोदावरी सगळ्यांसाठी झाली, तसं एकाच्या संकल्पनेचा उत्सव सर्वांसाठी झाला. आपण म्हणतो खरं देवाचा उत्सव आहे, देवाचा उत्सव आहे, पण मला असं वाटतं हा देवाचा उत्सव नाही, देवाच्या नावाखाली आपलाच उत्सव आहे. लग्न जेव्हा जमतं तेव्हा लग्न कोणाचं जमतं? नवरा नवरीचं. अजून तसंच आहे, नवरा नवरीचं लग्न जमतं बरोबर, पण शॉपिंग करायला पहिले नवरा नवरीचं का? जावई, पोरीबाळी, भाचे, पुतणी ती पहिली. मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वधूवराची मेळणी वराड या लुगडी लेणी. मेळणी कोणाची? वधू आणि वराची. आणि लुगडी लेणी कोणाला? वधूवराला नाही, वराडाला. तसं उत्सव देवाचा, आनंद आपल्याला. विठ्ठला आणि त्या उत्सवातलं हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे त्या दिवशीचा महाराज गोरा पण असू शकतो, कोणी म्हणाल नको. काल्याचं कीर्तन ब्लॅक महाराज नाही. मग काला म्हणजे काय? सोपं सांगतो तुम्हाला. जेवणाचं ताट वाढतात ना, जेवणाचं ताट, त्याच्यात काय काय वाढलं पाहिजे? नुसती चपाती मेथी वाढू नका. मला तर तिचा धाक बसलाय, स्वप्नात पण दिसते. कधी ताट वाढताना नियम असा आहे, जो जेवणारा बसलाय ना काय टाकलं त्याच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात मीठ वाढावं पहिलं, चिमूटभर, अगदी थोडं. त्याच्या बाजूला भात वाढावा, तो भात सुपारी एवढाच असावा. त्याच्यावर वरण वाढावं, त्या वरणावर तूप वाढावं आणि त्या तुपावर तुळशीचं पान वाढावं. दररोज जेवणावर तुळशीचं पान वाढलंच पाहिजे आणि तुळशीचं पान वाढता येईल असंच जेवलं पाहिजे. हा, नाही तर शनिवारच्या नंतर रविवार येतो बऱ्याच जणांचा. विठ्ठला ज्या सप्त्याचा काला शुक्रवारी ना ते फार भाग्यवान. आज काय एक दिवस दम काढते. त्या भाताच्या बाजूला भाकरी वाढावी, भाकरीच्या बाजूला भाज्या वाढताना आधी वरणाची वाटी, त्याच्यानंतर भाज्या वाढताना ओली भाजी अगोदर आणि कोरडी भाजी नंतर. मराठीत नाही कळलं तर ग्रेव्ही आणि ड्राय असं समजा. त्याच्या बाजूला कोशिंबीर वाढली पाहिजे, त्या कोशिंबीरीच्या बाजूला लोणचं वाढलं पाहिजे, लोणच्याच्या बाजूला चटणी वाढली पाहिजे. चटणी वाढताना आधी ओली चटणी मग कोरडी चटणी वाढली पाहिजे, मग पापड, मग कुरडया, मग सांडगे, मग बुंदी लाडू. डाव्या बाजूला पाणी, उजव्या बाजूला ताक, याला म्हणतात ताट. हा जेवणाचा थाट. असं ताट वाढलं आणि आईनं मुलाकडे सरकवलं आणि आईचं दुर्लक्ष झालं. 5 मिनिटात ती आली. आता ते ताट पोराच्या हातात सापडल्यावर ते वरण भाताच्या घरी, भाजी पापडाजवळ आणि लोण कोण कुठल्या पक्षातून आलाय समजतच नाही. विठ्ठला
सगळे रहिवाशी एकमेकाच्या घरी. ते येऊन आईनं पाहिलं आणि कपाळाला हात लावला ना आई काय म्हणाली माहिती? पोरा, अरे एवढं छान ताट वाढलं होतं, 2 मिनिटं दुर्लक्ष झालं, तू त्या सगळ्याचा जमलं विठ्ठल. कोण कुठला, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या पंथाचा, कोण कुठल्या भागातला, कोण अशिक्षित, कोण सुशिक्षित, कोण साक्षर, कोण निरक्षर, कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण सन्मानित, कोण अपमानित, याचा जिथं भेद उरत नाही त्याला म्हणतात काला. आणि मला असं वाटतं सध्या महाराष्ट्र ज्या प्रश्नांनी परेशान आहे त्याचं उत्तर फक्त काल्याच्याच कीर्तनात मिळू शकतं. महाराष्ट्राला कधी जातीयवादाची कीड लागली नव्हती. आज काय परिस्थिती आहे? एक तालुका, एक जिल्हा, एक परिसर सुटला नाही. इतरांपर्यंत ठीक होतं, ते आता आमच्यापर्यंत आलं विठ्ठला. अरे महाराजाची तारीख घेताना तो जातीचा आहे का हे नाही बघायचं, तो जातीवंत आहे का नाही हे बघायचं. जात जात काय घेऊन बसले तुम्ही? जातीला काय अर्थ आहे? लोक म्हणतात आमच्या जातीची एवढी लोक, खाक जातीची लोक असतात. तिथं आईन पोरगा पण वेगळ्या जातीचा आहे. सांगा ना, भरत आणि कैकेयी एका जातीचे? इथं बाप आणि मुलगा पण वेगळ्या जातीचा आहे. हिरण्यकश्यप प्रल्हाद, भाऊ भाऊ वेगळ्या जातीचे आहेत. रावण विभीषण. मग कसं काय एका जातीचं म्हणतो? खरी जात सांगू तुम्हाला, जात 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 गेले का या बाहेर. जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, आणि ती कधीच नाही जात विठ्ठला. जात जाते का? नाही, जात नाही. जो गावकीच्या कमिटीत असताना पैसे खातो तो सप्ताह कमिटीत आल्यावर पण तेच करतो, जात नाही विठ्ठला. जो लग्नात नवरदेवाची चप्पल चोरतो तो कीर्तनात आल्यावर त्याला माहितीच नसतं की कीर्तनातली चप्पल चोरल्यावर मार खावा लागतो. त्याला वाटलं 25,000 भेटतात विठ्ठल. या सगळ्या वाद विवादांवरच उत्तम औषध काला. काल्यानं कसं काय वाद भेटतो? त्याचं कारण काल्याची प्रोसेसिंग. कशी सिस्टम आहे काल्याची? आपल्याला मिळाल्यावर आपला आपण खातो, एकमेका देऊ, दुसऱ्याला भरवायचं आहे, आणि दुसऱ्याला भरवण्याकरता तो आपला वाटला पाहिजे. हा आपलेपणा भांडण संभवतो. बरं, भरवायला असं समोर जावं लागतं. आणि जगातली 90% भांडणं फक्त समोरासमोर गेल्याने मिटतात. म्हणून ज्याला भांडण मिटवायचं नसतं तो भांडताना एक प्रतिज्ञा घेतो, मरेन पण तुझं तोंड पाहणार नाही, कारण तोंड पाहिल्यावर भांडण मिटतं विठ्ठल. कृष्ण पूर्ण आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पूर्णता नाही. काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह पूर्ण होऊच शकत नाही. कसं? आपण नाव लिहितो, आडनाव लिहिल्याशिवाय पूर्ण होईल का? आजोबाचं नाव लिहायचं असलं तर कसं लिहितो? आजोबा, पंजोबा, तिसरं काय असतं? आडनाव. वडिलांचं नाव लिहायचं असेल तर वडील, आजोबा, आडनाव. आपलं लिहायचं असेल तर आपण, वडील. आपल्या मुलाचं लिहायचं असेल तर मुलगा, आपण, आडनाव. आपल्या नातवाचं लिहायचं असेल तर नातू, मुलगा, आपण. काय नातवाच्या नावात आपण कट असतो. पण या आजोबाला सांगेल कोण? तो पोरग जन्माला आल्यावरच सांगतो, आजोबा मी ना तू.
आता मी ना दोन नाव लिहिली, नाव पूर्ण नाही झालं, लिहावं लागलं काय आडनाव. तसं कृष्ण हे भारतीय अध्यात्माचं आडनाव आहे. कुळे हे पावन कृष्ण नाम, हे पावन कृष्ण नाम, हे पावन कृष्ण नाम, वृत्ती गहिनी कृपा केली पुन्हा, हे वृत्ती गहिनी कृपा केली पुन्हा, कुळे पावन कृष्ण नाम, हे पावन कृष्ण नाम, हे पावन कृष्ण नाम. सप्ता कोणत्याही देवाचा असो, कृष्ण पाहिजेच. म्हणजे सांगतो ना तुम्हाला, रामनवमीचा सप्ताह कोणाचा? रामाचा. आणि दशमीला काला कोणाचा? कृष्णाचा. हनुमान जयंतीचा सप्ताह कोणाचा? मारुतीचा, म्हणजे ब्रह्मचर्याचा. आणि काला कोणाचा? 16,108 वाल्याचा. दत्त जयंतीचा सप्ताह कोणाचा? दत्ताचा. आणि प्रतिपदेला काला कृष्णाचा. महाशिवरात्री सप्ताह कोणाचा? महादेवाचा. आणि आज काला कोणाचा? म्हणजे सप्ताह कोणाचाही असो, काला कोणाचा? कृष्णाचाच. अख्ख्या जगाच्या लोकांची मन मोहून घेतली, आकर्षून घेतली. ते ख्रिश्चन लोक धर्म प्रसार करतात, आपल्या लोकांना फसवतात, काहीतरी औषध पाणी करतात आणि देवाचा फोटो बदलतात. सगळ्यात जास्त धर्मांतरण झालेला तालुका आहे मोखाडा, आपल्या जवळ आहे. आणि गंमत सांगू, सगळ्यात जास्त धर्मांतर झालेला तालुका मोखाडा आहे आणि सगळ्यात जास्त धर्मकार्य होणारा तालुका त्र्यंबक आहे. अजून सोपं सांगू, का धर्मांतरण झालं मोखाड्यात? खायलाच नाही त्या लोकांना. सगळ्यात बारीक लोक कोणत्या तालुक्यात आहेत? मोखाड्यात. आणि सगळ्यात जाडजूड लोक कोणत्या तालुक्यात? त्र्यंबक. विठ्ठला भले नारायण नागबळीचे 5,000 जास्त घ्या, पण ते मोखाड्याच्या आदिवासी बांधवांकडे लक्ष द्या. अरे जर असं करून सगळे धर्म, तर नारायण नागबळी नाही, आपलाच बळी जायचा. धर्म टिकवला पाहिजे, धर्म जगवला पाहिजे. त्या ख्रिश्चन लोकांनी आपले हिंदू लोक पाठवले, धर्मांतरित केले, बरोबर. हे बासरीवाल्याला कळलं. कोणाला? कृष्णाला. तुम्ही इस्कॉन मंदिरात जाऊन आले? त्या नदीच्या कडेला येतं. कोणती नदी? नासाडी नका बोलू, नंदिनीच बोला. नंदिनीची नासाडी केली आपण. विठ्ठल त्या इस्कॉन मंदिरात ते हरे कृष्ण म्हणणारे पुरी कुठले? सगळ्या फॉरेनर, म्हणजे जन्माने ख्रिश्चन. काय कळलं आता? त्यांनी आपले अडाणी लोक फोडले, आपल्या बासरीवाल्यांनी त्यांचे शिकलेले फोडले. विठ्ठल इतिहास असा आहे, ताजबीबी नावाची एक बेगम झाली मोगलांकडे. सध्या त्यांचं खरं बाहेर येत आहे. छावा पाहिला ना? माझी विनंती. कोण म्हणलं? बरोबर आहे. माझी विनंती, आज काला झाला ना, 4 दिवसाच्यात प्लॅनिंग करा आणि सहकुटुंब सहपरिवार छावा चित्रपट बघून या. छत्रपती संभाजी महाराजांनी हा कपाळावरचा गंध राखण्यासाठी किती योगदान दिलंय, किती समर्पण केलंय, त्याशिवाय आम्हाला काय कळणार आहे? आम्हाला ध्यानात आलंच पाहिजे. त्या ताज बीबीने इच्छा व्यक्त केली, आपण वृंदावनात आपल्या आग्र्याला त्याला जायचं, हजला. आता हजला जायला निघाले ते मेने पालखी. आग्र्याहून हजकडे जाताना रस्त्यात वृंदावन लागतं. आता ते वृंदावन म्हणजे काय? मंदिरांचंच गाव ना. हे ब्रिटिश लोक पहिल्यांदा नाशिकला यायला निघाले ना, तेव्हा ते पहिले ज्या गावात आले तिथून कोणतरी म्हणालं, अरे अरे नाशिक आलं. दुसऱ्याने विचारलं म्हणजे काय झालं? तो देवळं आली. राहू द्या, तुम्ही आपला भंडारा आहे, नंतर तो खा. विठाला देवळं
झाली ते तसं झालंय, उगाच काही होत नसतं. मग तिथे घंटा वाजायला लागल्या, मृदंग, शंख, सगळं. तिने त्या भोयांना विचारलं, सेवक हम ये कहां से गुजर रहे हैं? त्यांनी सांगितलं, ये बिंद्रावन है और यहाँ काफिरों का छोटा खुदा रहता है. ती म्हणते थोडा समय हो तो देख ले कैसा खुदा है काफिरों का. ती उतरली आणि गोविंद देवाच्या मंदिरात गेली. वृंदावनला जर कधी गेले तर रंगनाथ मंदिराच्या समोर ते जुनं मंदिर आहे. 7 मजली होतं, वरचे 4 मजले पाडले, 3च मजली राहिली. कारण त्याच्या शिखराची लाईट आग्र्याहून दिसायची. त्याचा राग आला आणि ते मंदिर पाडलं. पण तिथून भुंगे निघाल्यामुळे पाडायचं काम अर्धच सोडलं. ती गोविंद देवाला बघत राहिली. काय स्वरूप होतं महाराज. तिला कळलंच नाही की किती वेळ झाला तानपुरा बंद आहे. विठ्ठला विठ्ठल देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. अत्यंत संवेदनशीलपणे तो चालू झाला. ती कृष्णाला बघतच राहील. बरं ते सेवेकऱ्यांची नुसती घाई. बेगम साहिबा चलो हमें मक्का जाना है. ती म्हणते देखो ना ये काफिरों का खुदा कितना कितना अच्छा है. ते भोई घाबरले. तो या बासरीवाल्यानी बेगम पण बिघडवली वाटतं. तो सेवक काय म्हणाला, बेगम साहिबा आप यहाँ से चलिए, हमारा बड़ा खुदा है ना वो बहुत अच्छा है. ती बेगम त्यांना सांगायची, अरे वो बहुत अच्छा है लेकिन ये देखो कितना अच्छा है. पुढे तो काय म्हणाला भोई, तो पक्का हुशार. बेगम साहिबा आप चलिए हम मक्का जाएंगे, हमारा खुदा इससे अच्छा है. ती म्हणाली इससे अच्छा होगा, ऐसा अच्छा नहीं होगा. ती बघता 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 समाधी लागली आणि ती म्हणते आता वृंदावन सोडून मला जायचं. ती मक्केला गेली नाही. बादशाहने तिच्या महालात कृष्ण मंदिर बांधलं. इतकं तिला वेळ लागलं. कुठं जायला निघाली होती. मक्का थांबली. आता एवढा छान कृष्ण दिसल्यावर ती म्हणते मक्का जाऊ विठ्ठला कोणत्याच कीर्तनाला जेवढी लोक नसतात तेवढी लोक फक्त कृष्णाच्या कीर्तनाला असतात. काल्याचं कीर्तन म्हणजे किती ओढ असते मनाला. वृंदावनात छोटं बाळ असलं तर त्याला बाळ नाही म्हणत, कान्हा कान्हा कान्हा. एखादा तरुण गावात फिरायला लागला तर लोक म्हणतात बडा कन्हैया बन की घुम रहा है. म्हातारा झाला तर कृष्णाचीच गीता वाचत बसतो. महाराष्ट्रावर नाही अख्ख्या भारतावर कृष्णाची जादू आहे. काही एका राज्यात आहे का तो. मी तुम्हाला यादी सांगतो फक्त लक्ष द्या. जिथं जन्माला आला त्या युपी मध्ये याला बाकी बिहारी म्हणतात. काश्मीर मध्ये याला केशव म्हणतात. पंजाब मध्ये याला गोविंद म्हणतात. राजस्थानात याला श्रीनाथजी म्हणतात. गुजरात मध्ये याला द्वारकाधीश म्हणतात. महाराष्ट्रात याला श्री विठ्ठल म्हणतात. कर्नाटकात याला कृष्ण म्हणतात. केरळ मध्ये याला गुरुवायूर नावाचं गाव आहे. त्या गुरुवायूर मध्ये याला अप्पन स्वामी म्हणतात. आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्ये याला पेरुमल म्हणतात. आंध्रामध्ये याला बालाजी म्हणतात. ओरिसा मध्ये याला जगन्नाथ म्हणतात. अरुणाचल मध्ये याला हरिगोविंद म्हणतात. म्हणजे जा कोणत्या पण राज्यात बासरीवाला आहेच. त्याच्या वाचून तुम्ही राहू नाही शकत. असा त्याचा सर्वदूर प्रवास आहे. बघा ना तो कुठं नाहीये. अशा कृष्णाला वंदन करून उत्सव पूर्ण करण्याची पद्धती आहे. गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज मला देव भेटला पाहिजे असं ज्याला वाटतं पण त्याला भेटणार नाही असं पण वाटतं त्याच्यासाठी हा अभंग लिहितात. लक्षात घ्या, देव भेटत कोणाला नाही
त्याचे दोन प्रकार आहेत. त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे दोन प्रॉब्लेम आहेत. एकाला देव भेटावा असं वाटत नाही आणि दुसऱ्याला देव भेटेल असं वाटत नाही. याच्यातला दुसरा बरा. कारण पहिला जो आहे ना त्याला देव भेटावा असं वाटत, तो देवा वाचून आपलं काही पडलं नाही, काही अडलं नाही. त्याच्या लाईफचा ग्राफच तसा असतो, आलेख तसा असतो. त्याला विचारा काय तुझं आयुष्य, तो काही नाही, छान डिग्री मिळवायची, चांगला जॉब मिळवायचा, जशी नोकरी तशी छोकरी. नाशिकला 2 BHK फ्लॅट, 2 रामकृष्णासारखी मुलं, तो याला म्हणतात वेल सेटल. याच्यात विठ्ठल कुठं भेटल? विठ्ठला. आमची गोदावरी माता निघाली, त्र्यंबकून निघाली. तुम्ही गंगापूरला थांबवण्याचा प्रयत्न केला ना, काय केलं? धरण बांधलं, थांबली. पुढं चालूच आहे. निफाड तालुक्यात गेली, परत थांबवण्याचा प्रयत्न केला. कुठं? नांदूर मधमेश्वर. तिथून निघाल्यावर संभाजीनगरकडे गेली, परत थांबवण्याचा प्रयत्न केला. जायकवाडी थांबली नाही. कुठं थांबते? कितीही बंधारे बांधा, नदी थांबत नाही. मग ती थांबते कुठं? समुद्र. आता गंमत सांगू, बांधण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला, तिथं ती थांबत नाही, आणि जिथं थांबली तिथं बंधाराच नाही. विठाला. प्रपंचात कितीही बंधारे बांधा, समाधानाची धाव थांबणार नाही. हे आलं का पुढचं दिसणारच आहे, ते गेलं का त्याच्या पुढचं दिसणारच आहे. जे झोपडीत राहतात त्यांना चाळीत जायचंय, चाळीतल्यांना फ्लॅट मध्ये जायचंय, फ्लॅटवाल्याला बंगल्यात जायचंय, आणि बंगलेवाला महाबळेश्वरला गेल्यावर इन्क्वायरी करतो कॉटेजेस आर अवेलेबल. म्हणजे त्याला तिथे गेल्यावर झोपडीत राहायचं. काय कमाल आहे. बारीक माणूस दवाखान्यात का जातो? जाड. आणि जे जाड झालंय ते दवाखान्यात का जातंय? मग सुख कशात आहे? विठ्ठल. पूर्वी माणूस सायकल चालवतो, थोडे पैसे वाढले का मोटरसायकल घेतो, त्याच्यानंतर कार चालवतो, आणि ती कार घेऊन व्यायामशाळेत जातो, तिथं जाऊन सायकल चालवतो. याला रिसायकलिंग म्हणतात. नाही कळलं? आणखी सोपं सांगू. आम्ही लहान होतो ना, तेव्हा पॅन्ट जर गुडघ्यावर फाटली तर आम्ही शिवायचो. आता चांगली पॅन्ट आणायची. मला एकाने विचारलं, ती गुडघ्यावर पॅन्ट का फाडतात? म्हटलं मेंदूला व्हेंटिलेशन, कारण त्यांचा तिथंच असतो. विठाला. माणसाचा सध्या कार्यक्रमच हा चाललाय. असं केलं सुख नाही मिळालं, थोडं तसं करून पाहू, तसं करून पाहिलं, असं करून पाहू. सुखच नाहीये, शांतीच नाहीये. आणि ही तोपर्यंत नाही जोपर्यंत भगवंत नाही, आणि भगवंत भेटत तोपर्यंत नाही जोपर्यंत भजन करत नाही. देव आहे का नाही हा प्रश्न पडताच कामा नये. भजन करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो भगवंत आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर वाटतं, त्याच्याकडे पाहिल्यावर वाटतं हा देव या माणसाला भेटलाय. आपण एवढे काजू बदाम खातो तरी पण आपल्याला फोटोवाला सांगतो जरा हसा. काय दिवस आले आपल्यावर, माणसं हसायची बंद झाली. बरं कमी काहीच नाही. किचन में कप सेट, बेडरूम में बेड सेट, हॉल में टीवी सेट, लेकिन सेट अपसेट. चेहरा फिक्स रेट. काहीच नाही, आनंदच नाही, समाधानच नाही. उलट ज्यांच्या जीवनात हास्य नाही ना, ते दुसऱ्या हसणाऱ्याकडे रागाने पाहतात. मारक्यामध्ये हा कसा हे असंच राहत. घरी जर एखाद्याचं रात्री डोकं दुखायला लागलं, त्याला जर झोप आली नाही ना, तर त्याला त्या डोके दुखण्याचा त्रास नाही होत. तिथे बाकीच्यानं झोप लागली आहे ना, त्याचा त्रास. विठाला. ती नवऱ्याला 2 वाजता उठवते, मला झोप येत नाही, तुम्हाला कशी येते? आता तुला येत नाही, तुझं कर्म. मला म्हणायचं काय, भगवत भजनाशिवाय शांतीची अपेक्षा फोल आहे.
हे श्रीमंतांकडे पाहून समजून घ्या. बिकार भाऊ काय सांगते तुम्हाला, भजन करा. सगळ्यात भारी मोबाईल कोणता रे पोरो? हा ते तर काय प्रश्न. मालक कोण आहे माहिती का त्याचा? स्टीव्ह जॉब्स गेला. त्याची बायको कुठे विचारली होती मागच्या महिन्यात कुंभमेळ्याला कैलास नंदगिरीच्या त्या निरंजनी आखाड्यात नाव धारण केलं कमलान गोत्राच्युत. जगातल्या सगळ्यात भारी मोबाईलच्या मालकीनीची उपस्थिती कुठे आहे? कुंभमेळ्यात. बुड्या मारते नागदा भरून. हा नोकिया 3315 घरी सांगतो. कशाला कुंभात जायचं? विठोळा त्यांना कळलं, ते दुरुस्त झाले. आपण तसेच आपण मोजतो तिथं पाणी कमी आहे का जास्त आहे का घाण आहे का खराब आहे. तू घरीच राहा. घाण न गेलेली बरी. विठोळा तुम्ही वस्तू किती प्राप्त केल्या हे गणित माग सुटतं. प्रश्न हा आहे तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही? तुम्ही जगण्यावर समाधानी आहात की नाही? झोपडीत राहणारे तुकडोजी महाराज समाधानी आहेत आणि बंगल्यातले बोंबलतोय आपण या झोपडीत माझ्या, ते समाधानी आहेत तिथे. याचं कारण त्याच्यात भजन आहे. देव भेटला पाहिजे हे वाटत नाही तर आपलं दुर्दैव आहे. दुसरा एक वर्ग आहे त्यांना देव भेटावा असं वाटतं पण भेटेल असं वाटत नाही. का बरं? त्यांच्यातला न्यूनगंड. एखादी मोठी ध्येयातली गोष्ट असेल तर आपल्याला आपल्या क्षमतेवर जर संशय आला तर माणसं विचार करतात आपल्याला काही जमणार नाही. एखाद्याला म्हटलं गात जा कीर्तन, त्या का आपल्याला जमणार आहे? हा न्यूनगंड आहे. मग मृदंग वाजव, ते काय आपल्याला जमणार आहे? मग टाळ वाजव, ते काय आपलं काम आहे? मग तो का फक्त जेवणार आहे? आपल्यात क्षमता सगळ्या आहेत. श्रोते हो, ज्याच्यात क्षमता नाही ती माणसं काम करतात. मग ज्याच्यात क्षमता आहे त्यांनी करायला नको? एक हत्ती सगळ्या हत्तींना घेऊन गेला होता वॉटर रिसॉर्ट. जुना आहे. कोण हत्ती? कोण? गजेंद्र. गेला हत्तीने. त्या सोडेत पाणी भरायचं, फवारे मारायचे. म्हणजे शॉवर जुने आहेत. ही क्रीडा करत होता मस्तपैकी. भजन कीर्तन हरिपाठ काहीच माहित नाही. आणि 2019ला कोरोनाने पाय धरला. कोण? नकर. जेव्हा नकराने पाय धरला ना तेव्हा गजेंद्राचं भजन जागं झालं. माणसं कोविड पासून जास्त झाली कीर्तनाला. कारण नकराने पाय धरला ना. बायकांनी प्रयत्न करून पाहिला सुटका होते का? काही होत नाही. कारण गजेंद्र बलवान आहे पण तळ सरोवर ही जागा कोणाची? ती मगरीची जागा आहे. तिथे याचं काय चालणार आहे? आणि देव प्रत्येकाला जागा देत असतो. म्हणजे दोघं नवरा बायको फिरायला गेले, तिच्याकडून काहीतरी चूक झाली. चूक काढतायत किंवा ठोकतायत? विठ्ठला त्यांची काही चूक नाही, जाऊ दे. तिचं काहीतरी चुकलं आणि त्याने तिला तिथंच धमकावलं ऑन दी स्पॉट. बघ तुला आता मी परत कुठं नेतो का? कोण म्हणाला? तो तिला म्हणाला. ती पण गप्प नाही बसली. ती एकच म्हणाली घरी चला. विठ्ठला म्हणजे देवानी प्रत्येकाला जागा देऊन ठेवलेली. देव कोणावरच अन्याय करत नाही. करतो का अन्याय? नाही करत. जे मानधन ठरवून घेतात त्यांचा बंगला होतो. जे त्याच्यावर टीका करतात त्यांचा अगोदर होतो. विठ्ठला देव अन्याय कोणावरच करत नाही. मला म्हणायचं काय, त्या बायका कंटाळल्या हत्तीने. LIC वाले येऊन सह्या घेऊन गेले त्यामुळे त्या पण निघून गेल्या. एकटा पडला. एकटा. परमार्थाची सुरुवात एकटा पडल्यापासूनच सुरू होते. जोपर्यंत गुलाबजाम खाणारे सगळे भोवती आहेत ना, युवा मंच मित्र मंडळ, तोपर्यंत परमार्थ सुरू नाही होणार. असं म्हणतात. परमार्थ एकटेनी करावा, प्रवास दोघांनी करावा, अभ्यास तिघांनी करावा,
प्रेत चौघांनी न्यावं, न्याय पाचानी करावा. विठ्ठला तो म्हणतो आता मला कोण सोडविल, पण कोणतरी व्यवस्थापक असेल ना या जगाचा. त्याने त्या सरोवरातलं कमळ असं काढलं आणि भिरकावलं. जो कोणी असेल त्यांनी मला सोडवायला यावं. महाराज, त्या कमळा करता भगवंताला यावं लागलं. गजेंद्राला गॅरंटी होती काय, आपल्या जवळ जर कमळ असेल तर सगळे येतील. देवेंद्राला एवढी आहे तर गजेंद्राला असणारच. विठ्ठला भगवान धावून आले, गजेंद्राला सोडवलं, नक्र मारला. माझा प्रश्न आता असा आहे, कसा? हत्तीचा जन्म काय देवाच्या भजनांना प्राप्ती करताय? अजिबात नाही. महाराज म्हणतात याची जन्मी घडे देवाचे, पशु काय पाप पुण्य जाणती. मग मला इतकंच म्हणायचंय, जर जनावर भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो तर माणसात न्यूनगंड यायचं काही कामच नाही. माणसात ऊर्जा आहे पण त्याला लिकेज बसतं ते न्यूनगंडाने. म्हणजे पहिला व्हायरस आपण जनरेट करतो. नाही कळलं? सोपं समजू. उंच टॉवरवर चढल्यावर आपल्या मनात काय येतं? बोला पटकन. उंच खांबावर चढलो, पिंपळगाव खांब मध्ये, तर मनात काय येतं? इथून पडलो तर काय गरज आहे? पडणार आहे का? नाही. पण मनात आलं, आणि ते मनात आलं. अजून सोपं सांगतो. मोठ्या पुलावरून गाडी टाकली की मनात काय येतं? सांगा ना. तुम्ही गणिताच्याच पेपरच्या दिवशी मारुतीच्या पाया पडायला का जाता? तुमचं माइंड सेट आहे काय? गणित आहे, कठीण जाणार. आणि तुझ्या मनाने ठरवल्यावर सोपं कसं जाणार? नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. हरिपाठ म्हणणाला जर खूप गायक असले, हरिपाठ म्हणायला, आणि त्याच्यात एखाद्याला विणा जर दिली तर त्याच्या मनात एकदा तरी विचार येतो, आपण जर चुकलो तर. तो ज्ञानदेव प्रमाणपर्यंत एकदा तरी घालीन लोटांगण करतो. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. तुम्ही एसटीत चढताना प्लॅस्टिकची पिशवी का घेता? एसटी उलटी होणार आहे. एसटीत उलटी याला होणार आहे, पण त्याची सुरुवात कुठून झाली? ज्याला एसटीत उलटी करायची नसेल त्याला सोपा उपाय, जोडीदाराशी भांडण करायचं. फार मुंबईशी जाऊन येईल तरी उलटी होणार नाही. कारण उलटी येणार आहे हा विचार करायला तुमच्या मनाला जागा ठेवू नका. याला म्हणतात न्यूनगंड. माझ्याच्याने होणार नाही असं म्हटलं की हातपाय गळतात. तुकाराम महाराज म्हणतात देव मला भेटणार आहे याबद्दल संशय ठेवू नका, कारण ज्यांना भेटला ते कसे होते? गवळ्याचे ताक पिरे, गवळ्याचे ताक पिरे, गवळ्याचे ताक पिरे, एवढा
भेटणार नाही. आणि संतांना मात्र फुल गॅरंटी की यांना देव भेटल्याशिवाय राहणार. तो विना आपल्या डोक्यात लागेल असं बसणाऱ्यांना वाटतं, फिरवणाऱ्याला नाही वाटत आहे विठ्ठला. गवळी आजी ताक फिरी कोण पोरे चांगली. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तो कृष्ण त्या गवळ्याच्या पोरांना भेटला तर तुम्हाला का नाही भेटणार? बरं, गवळ्याची पोरं म्हणजे काही फार चांगली आहेत असं नाही, त्यांची नुसती नाव वाचली तरी कळतील. वाकड्या, बोबड्या, पेंद्या, सुदाम्या, नावावरून अंदाज येत असेल. पूर्वी नावावरूनच अंदाज यायचा. एखादा पक्का शिडशिडीत राहिला ना त्याच नाव ठेवून द्यायचं बारकिया. एखादा पक्का सावळा असेल तर त्याच नाव काळ्या. एखादा गोरा असेल तर त्याचं नाव भुऱ्या. एखादा माणूस कसा दिसतो ते फेसबुक वरून कळतं का? त्याला आधार कार्डच बघायचं. किती शृंगार करा, माणूस भंगारच दिसला पाहिजे. एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आली तरी सरकारला भंगार कॅमेरे भेटले कुठून काय माहिती. ते बॅनरवर फोटो असतात ना, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊंना. आता तो भाऊ बॅनरवर आणि प्रत्यक्ष तसा दिसतच नाही विठ्ठला. असं वाटतं रस्त्यात पिठाची चक्की होती विठ्ठला. माणसाला अंदाज तसा येतच नाही. मग तशी वाकड्या, बोबड्या, पेंद्या. तो वाकड्या म्हणजे वाकडाच झालेला होता. तो जुना आहे. नागराज मंजुळेने तिकडूनच उचलून आणला विठ्ठला. बरं, अशी ती पोरं कशाचाच काही तपास नाही, पण कृष्णाने किती प्रेम केलं त्यांच्यावर. श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंधात वर्णन आहे. स्कंद कितवा? 10वा. 10वा होईपर्यंत वाचायचा ठेवू नका. 10वा. अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. ब्रह्मदेवाने वर्णन केलंय काय भाग्यवान आहेत ती गोकुळातली पोरं. तो कृष्ण यांच्या गळ्यात गळा घालून फिरतो, काय भाग्य आहे. एक सखी सांगते, सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे गोधुली धूसरांगो नृत्य विकी वेदांत सिद्धांता मयी दृष्टा. मी माझ्या भगवान कृष्णाच्या त्यांच्या पण दोन घाला सारखं ठेवा. भगवंताच्या बाललीला गाव्यात असा साधारण अंदाज आहे. आता फिरताना टोप्या उडवा. बाललीला गाव्या. बरं, इथं कोणाला माहित नाही कृष्णाच्या बाललीला? 5,500 वर्षापासून तेच चाललंय ना, कृष्णाच्या बाललीला. कृष्णाच्या मृदंगाला तर मृदंगा सकट वाजवणारा पर्यंत पुरल, काय अडचण नाही. हाराला पण खूप जन्म घ्यावे लागतात. त्याआधी हारवाल्याच्या खुंटीला राहतो, तिथून तो महाराजाच्या गळ्यात, तिथून विनेकऱ्याच्या गळ्यात, तिथून पकवाजावर, आणि इथून बाईकवाले नेतात त्याला. मला काय म्हणायचंय, बाललीला सगळ्यांनाच माहिती, तरी का सांगायच्या? त्याचं कारण, आपण जेव्हा श्रवण करतो त्यावेळेला त्या विषयाशी आपली वृत्ती एकरूप होते, आणि जो विषय आपण ऐकत आहोत ना त्याचा आपल्यावर परिणाम होतो. श्रोते हो, शहरातले लोक 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. 2025चा हा पहिल्यांदा असा व्हॅलेंटाईन डे झाला ज्याच्यानंतर कोणत्याच घाणेरड्या बातम्या आल्या नाही पेपरात. त्याचं एकच कारण, 14 फेब्रुवारीला छावा रिलीज झाला. त्याच्यामुळे लोकांना छावा कळला, आणि आपण छावाने आपण मेंढर आहोत याचा पण अंदाज आला.
आपण जे ऐकतो त्याचा परिणाम होतोच ना. भंडाऱ्यात काय मेनू आहे आपला? चौदार भात, खिचडी, उसळ. आमच्याकडे वरण भात असतो. वरण भात पीत वस्त्र प्रेमानंद महाराज ते वरण थोडस आंबट बनवतात. आता वरण आंबट बनवायचं असलं तर काय टाकायला लागेल? दही, अजून कोकम, तेच आमसूल ना. तिसरं चिंच, अजून लिंबू नका टाकू. तुमच्या हातात किचन दिलं काही नका नको. ते लाल, हा टोमॅटो. भाव चांगला आहे वाटतं तुम्ही त्याला टोमॅटो म्हणाले. ते पडल्यावर त्याला टमाटी म्हणतात लोक. म्हणजे परिस्थितीनुसारच लोक हाक मारतात. जाळी स्वस्त झाली का त्या टमाटर गेलं कामात. फार पैसे टोमॅटोला चांगला भाव आहे. म्हणजे जमीन विकल्यावर लोक आपल्याला साहेब म्हणतात तसं. विठाला आंबट होण्यासाठी वरण चिंच टाकतात. चिंच पण भारताचं चिंच नाही. असू दे, हे आपल्या राहू द्या. ती चिंच पिकल्यानंतर छान असते. टरफल कडक होत. ते असं आवळलं ना की आतमध्ये तो विटकरी रंगाचा गोळा असतो. फार आंबट असते. तिच्या त्या सगळ्या शिरा निघतात आणि तो गोळा बाहेर पडतो. त्याच्यात चिंचोक असतो काळा. ती परवडली. पण ही कच्ची चिंच जी असते ना, कच्ची, ती फार डेंजर. ती फक्त पाडा. ती असा लांब आकडा असतो. थोडा मीठ मसाला सोबत न्यायचा. ती कच्ची चिंच अशी मधून करकन मोडायची. त्या मीठ मसाल्यात अशी बुडवायची आणि बरोबर दाढेच्या खाली करकन चावायची. काय झालं? झालं आता व्हायचं ते झालं. मलाच बोलता येईना आता. मी तुम्हाला चिंच दिली का दाखवली का तुम्ही खाल्ली? काहीच नाही. मग हे काय? फक्त तुम्ही चिंच ऐकली. श्रोते हो, एक सामान्य चिंच ऐकल्याचा आपल्यावर एवढा परिणाम झाला. आम्ही कृष्ण ऐकल्याचा काहीच नाही होणार का? विठाला विठाला काय असतो कृष्ण? सोपं सांगू. कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीच्या डोक्यावर कसं नाचावं हे शिकवतो. त्याला कृष्ण म्हणतात. कोणी गुंडाळी मारली होती कृष्णाला? कालिया. कालिया. लोकांना वाटतं एनाकोंडा तिकडूनचा आहे. पहिला एनाकोंडा आपल्या भागवतात आहे. सांगेल कोण? त्यापेक्षा एनाकोंडा विठाला. काय केलं होतं कृष्णाने? जेव्हा त्या कालियाने त्याला विळखा दिला, त्या कृष्णाने आपलं शरीर काय केलं? वाढवलं. श्रोते हो, जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय करता, एखादा धंदा करता आणि थोड्या जर अडचणी येणारच. जिवंत माणसाचा ECG खालीवर असतो. ECG सरळ पाहिजे का कोणाला? मी तयारी करायला. विठ्ठल. ECG सरळ कोणाचा आहे? तो गेला. ECG सरळ आला म्हणजे सरळ न्या, उचला. जिवंत माणसाचा थोडा चिंता, थोडा ताणतणाव येणार. त्यावेळेला तुम्ही स्वतःला वाढवा. इंग्रजीत एक गोड शब्द आहे, मॅक्सिमायझिंग लाईफ. आणि तोच मार्ग आहे त्यातून बाहेर निघण्याचा. शेतीत अपयश आलं, आणखी कष्ट करा. देवाला एक दिवस तुम्हाला यश द्यावं लागेल. गुंतवणुकीत अपयश आलं, करत राहा. एक दिवस यश येणार. या जगामध्ये धावला तो जिंकला नाही, टिकला तो जिंकला. तुम्ही टिकलं पाहिजे. आणि नियम असतात. आता हे दोघे छान मृदंग वाजवतात. मयूरजी आहेत, गोड मृदंग वाजवतात. आमचे चेतन महाराज ते कोकणातल्या कीर्तनाचे मास्टर आहेत. मृदंगात एकच नंबर. ह्यांना जर टेन्शन आलं, म्हणजे यांना टेन्शन नाही येणार, यांच्यामुळे मला टेन्शन येत आहे. पण मृदंग वादकाला जर टेन्शन आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे? आणखी मृदंगच वाजवला पाहिजे.
गायकांना नाही टेन्शन येणार, पण जर गायकांना टेन्शन आलं तर त्याला उपाय काय? त्याने आणखी गायलंच पाहिजे. कीर्तनकाराला टेन्शन आलं तर त्याने कीर्तन नाही कळत, सोबत समज. दारू पिणाराला टेन्शन आल्यावर तो काय करतो? विठ्ठला लबाड काय म्हणतो तो? काय रे दारू का पिलं? काय टेन्शन? एक नंबरचा लबाड आहे. टेन्शन तुझ्यापेक्षा त्या माता मावल्यानं किती टेन्शन? ती पिते का? सोपं सांगू श्रोते हो, या जगात तोच माणूस दारू पितो ज्याचं बायकोवर प्रेम नाही. विठ्ठला खरं आहे का नाही? का? अरे तुमचं तुमच्या परिवारावर जर प्रेम आहे तर तुम्ही व्यसनाच्या जवळ नाही जाणार. तुम्ही 2-5 वर्ष अधिक जगलं तर त्या माऊलीला किती आनंद आहे. कारण पती एकदा निघून गेला की पुढच्या तिच्या जीवनाला फार अर्थ नाही उरत. माऊली म्हणते भरतारे ही नवनीता अपहत पावे सर्वथा. तुमच्या करता ती सर्वस्व त्यागून आली आहे ना. तुमचं तुमच्या परिवारावर जर प्रेम असेल तर तुमचं दारूवर प्रेम नसणार. आणि जर तुम्ही दारू पित असाल तर तुमचं तुमच्या परिवारावर प्रेम नाही, हे पहिलं सत्य आहे. मी अजिबात सांगत नाही की दारू यासाठी नका पिऊ की पाप लागतं देव दूर होतो. तुमच्या परिवारावर प्रेम आहे म्हणून तर पिऊ नका ना. आणि मी माता मावल्याला पण सांगतो, त्यांनी 14 फेब्रुवारीला डझनभर गुलाब आणून दिले, तो जर पित असेल तरी पण प्रेम नाही असंच समजा. विठ्ठला अरे जाम पे जाम क्या पीते हो, कितनी भी पावरफुल रही तो आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का जिंदगी सुधर जाएगी. तुम्ही स्वतःला वाढवा, मेहनत करा, आणखी वाचन करा. कृष्ण स्वतःला वाढवतो आणि कालियाच्या डोक्यावर नाचतो. तुम्ही संकटात गुरफटण्यासाठी नाही जन्माला आले, संकटाच्या डोक्यावर नाचण्यासाठी जन्मा. तुमच्या विजयाचा उत्सव, विनिंग सेलिब्रेशन तिथं पाहिजे हे सांगायला कृष्ण. काय केलं त्याने? चोऱ्या केल्या. चोरी का केली? मिळत नव्हतं. त्याच्या घरी 1 कोटी गायी, तो लोकांच्या घरी कशाला जाईल चोऱ्या करायला? त्याची कारणं भिन्न होती. तो म्हणतो दही दूध तूप लोणी हे गोकुळचं प्रोडक्ट आहे ना, कोल्हापूरच्या नाही. मग ज्याचं आहे त्याला मिळालं नको. धरणाचे तालुके उपाशी राहून चालतील. विठ्ठला आमचे शहापूरवाले काय बोबलत असतात, धरण उशाला आणि कोरड घशाला. ज्याचं आहे त्याला पहिलं. दुसरं, आमचं लोणी चोरावा असं गवळणीच म्हणत होते म्हणून देव जायचे. तिसरं, तुमच्या उत्पादनाला प्रतिष्ठा देणं तुमचं काम आहे. म्हणजे निम्मे दूधवाले कोराच्या पितात. विठ्ठला तुम्ही ज्याचे प्रोड्युसर आहात त्याच्याविषयीचा तर आदर पाहिजे ना. आमच्याकडे ते शिरोळी उत्पादन घेतात. शिरोळी तुमच्याकडे काय? ती अशी लांब असतं, त्याला अशी धार असते. दोडका दोडका बरोबर. आणि ते बिना धारवाला असतं ते गिलक. ते गिलक खा पण चावके खा, डायरेक्ट गिलके नको. ती शिरोळी मला भाजी फार आवडते. ती म्हटलं ज्याच्या घरी पिकते तिच्याच घरी जाऊ. त्याला म्हटलं मी येतो शिरोळीची भाजी खायला. ती विक्रीला छान नेतात अशी मस्त बांधून. त्याच्या घरी गेलो तर म्हटलं शिरोळीची भाजी, ते मला घेतली बनवायला. मला एक पण शिरोळा असा अख्खा लांब नाही. म्हटलं लांब शिरोळे, ते मला पाठवले बाजारला. आणि घरी सगळे 91. जाफराबादी म्हशीची शिंग. विठ्ठला म्हणजे चांगले सगळे विकायला आणि ते वाकडे तिकडे घरी खायला. याला काही न्याय म्हणतात? भगवान म्हणतात दही दूध तूप लोणी विकायला कुठं? मथुरेला. आणि मग घरी काय मी काय फक्त ताक प्यायचं? एका गवळणीचं चॅलेंज स्वीकारलं कृष्ण. तुझ्या घरी येणार. गेले भगवान. दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. पण मी चालवतो याची खून पाहिजे की खून नसते. खून असते म्हणजे
एखाद्या जंगलात वाघ आला तर खून असते काय? धुळीतून जर साप गेला तर खून असते काय? एखाद्या धबधब्यावर माणसं गेली तर खून असते काय? बाटल्या 83,99,999 योनी ठीक आहे, घाण फक्त यांनीच एकट्याने केली, त्याचं नाव माणूस. नको नीट ठेवायला? देवाची सृष्टी आहे ना. मी चालवतो कळलं पाहिजे. त्या कृष्णाने त्या गोपाळाची दाढी त्या गवळणीची वेणी मारली गाठ आणि लोकांना सांगितलं उद्या शिमग्याचं सोंग बघायला या. आता पहाटे पाणी भरण्यासाठी पूर्वी ती लवकर उठायची. तुमच्यात ऍडजस्ट करून घ्या, मी निघून जाईन, भांडणं चालू होत. तुम्ही श्रोते फारच चॅप्टर इतके पटकन उचलता. शिवराम बाबांनी महाराष्ट्रातले सगळे मान्यवर वक्ते आणून ठेवून दिलेत ना, त्याचा परिणाम आहे. तुमचे कान तयार आहे. तुम्ही लोक खांबाचे आहेत पण खांबासारखे नाही. तुमच्या चैतन्य इथला खांब पण चैतन्यवादी. कृष्णाने काय केलं? गाठ मारली, ती उठली. उठल्यावर तिच्या बेनीला झटका बसला. तो ओरडला कारण त्याची दाढी ओढली गेली. ते म्हणतात सोडून बघा, सुटते कुठं? का? गाठ आहे. ब्रह्मदेवाने मारलेली सुटत नाही. ब्रह्मदेवाच्या बापानं मारली होती, कशी सुटत? तो म्हणाला एक काम कर, किचन मध्ये जा, कैची घेऊन ये. ती म्हणते घेऊन ये नाही, चला. का? गाठ आहे. युती केल्यावर कुठं पण सही करावी लागते. विठ्ठला गेले किचन मध्ये, ती कापून पाहिजे, ती कापे ना. तो म्हणाला एक काम कर, पॅन्टच्या खिशात माची सही घेऊन ये जा. एखादा खिसा राहतो तसा. ते म्हणले घेऊन ये नाही, चला. ते गेले बेडरूम मध्ये, ते जाळून पाहिलं, जळ ना. तो म्हणला एक काम कर, शेजारच्या रामभाऊला उठवून आण. म्हणे आण नाही, चला. इंदोर टू इंदोर. पहिली तर ही तोबा गली. यांना सोडवायला नाही, यांची फजिती बघायला. संसारात सोडवायला आलेले फजिती बघायलाच आलेले असतात. तुकाराम महाराजांनी तिच्या कानात सांगितलं, तुला यातला कोणीच माणूस सोडू शकत नाही. कारण मर्सिडीज जर बिघडली तर मारुतीच्या सर्व्हिस सेंटरला नेऊन चालत नाही. म्हणजे ज्या चावीने कुलूप बंद झालंय उघडायला, तीच चावी लागते. गाठ मारली कोणी? त्याच कंपनीचा माणूस पाहिजे. चला बन्सीधर. ती दोघं पुढं, अख्खा गाव त्यांच्या मागं. कोण युट्यूब लाईव्ह, कोण फेसबुक लाईव्ह. त्याला कुठे काय कष्ट करायचे? जी दिंडी निघाली. बरं, त्यांचे लग्न जमवताना फोटोच पाहिले होते, उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट, हा 4.25 फूट. हा हिल घालून उभा केला. अशी फजिती केली. महाराज एवढे रडले. ते देव हसवतो फार, पण त्याच्या आधी रडवतो पण फार. त्यामुळे आता रडत असू तर देव उद्या हसवणार आहे, हा विश्वास असू द्या. निघाल. कृष्णाला विनवणी केली, मज सोडवी दातारा, कर्मापासोनी दुस्तरा. देवाने कृपा कटाक्ष टाकला की बस, गाठ सुटली. पण ही यशोदा मैयाला गोष्ट कळली. मैयाने सांगितलं, कृष्णा उद्यापासून रानात जायचं. यशोदेने कृष्णाला अजिबात सांगितलं नाही. आपली जमीन डेव्हलपला दिली, तू काहीच आता काम धंदा करू नये, फक्त आरामात बसून खा. यशोदेला माहिती होतं काय, कष्टाची सवय मोडली का आरामाची सवय लागत असते. खा चटणी भाकरी, पण कष्टाची पाहिजे. वाढदिवसाच्या वडापाववर जगू नये. विठ्ठला. कृष्ण रानात गेला. रानात गेलेला कृष्ण खेळला. खेळताना दमला आणि दमलेल्या कृष्णाला एकाने घड्याळ दाखवलं. देवा, तुझी शहापूरला 3 वाजता मीटिंग आहे, डोंबिवलीला 6 वाजता कीर्तन आहे. रोज 3-3 करतो तरी काय पोट भरत नाही का तुझं? बस झाला आता, आटप ना.
नैवेद्य येऊन अर्धा तास झाला, तुला दिसला नाही का विठ्ठला? कृष्ण म्हणाला ठीक आहे, आटोपतो ना मी आता. कारण पाऊन वाजता नाशिक रोडला उद्घाटन करायला जायचं एका दुकानाचं. आता निघा. सगळ्याच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या आणि त्याचा काला करून आपल्या हाताने प्रत्येकाला भरवला. त्याला काला म्हणतात. बिभ्रद वेणुं चक्रपटयो शृंगवेत्री जगक्षेवामे पाडमस्न कवलम तत्फलानिंगुलिषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदो हासयन्नर्वविश्वे स्वर्गे लोके मिषति बहुजी यज्ञ भुक्पाल केली कुंडली कवरदा गोपाल कृष्ण भगवान की जय. पिंपळगाव खामचा हा उत्सव इतका छान संपन्न होतो. इतकी लोक आहेत, मला सगळे कानेकोपरे पूर्ण भरले. इथून उभं राहून दिसतं. म्हणजे या समितीचा उत्सवाची समिती छान आहे आणि त्याला प्रतिसाद देणारे आमचे भाविक पण छान आहे. असा उत्सव आपल्या जीवनात नामाचं सेवेचं प्रेम वाढवणारा ठरो ही आमच्या हनुमंताचरणी प्रार्थना. अख्ख्या महाराष्ट्रातले हनुमंत पाहिले पण आमच्या पिंपळगाव सारखा हनुमंत कुठंच नाही. किती गोड स्वरूप आहे, किती गोड स्वरूप आहे. तेव्हा हा उत्सव असाच वृद्धिंगत हो ही भगवत चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या गावावर हनुमंताची अशीच कृपा राहो. गावाला सुख शांती ऐश्वर्य भरभराट समाधान भक्ती प्रीती वैभव कीर्ती सर्व लाभो ही गावाकरता प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला समारोपाकडे नेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगेला बंदे तुझे होतो दिवांचे मेरे दोई खडे मुख बसरून करे. आवाज त्याला राजा रे दोहे चारो करा. तुम्ही वारे दोई खडे मुख बसरून हमारे दोई बड़े मुख बंधोई कंठी दैला कृष्ण मणि राजनी प्रकाश वैष्णव का संभ्रमा वाकोनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातु काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रमा भूमंडलिका विरगाणे काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रमा. बोली रे वेळी वाकुळे अधिकार महाराज तुम्ही सुखावणे ज्ञानेश्वरा रागापाया महाराज तुम्ही आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा लोपले नाजी विद्वान नाथ कोणी अवतार नावाचे आरती ज्ञान राजा महादेव साधू मनोवेदना माता आरती ज्ञान राजा बोले विश्व ब्रह्मणि गेले राम जला आरती ज्ञान राजा महादेव मनोवेदना माता आरती ज्ञान राजा आरती उदारा स्वामी सद्गुरु रामा सद्गान आरती उदारा प्रेमे आदि विठ्ठल मागणी देख तुझ प्रती आहे या संदास निर्वी
निर्विहेची बदले तुका म्हणे आता उदार होईल या संतासी निर्विहेची बदले ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवेदक चला निवेदक सूचना